सोलापूरच्या होम मैदानावरती आयोजित करण्यात आलेल्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये राधा ही म्हैस जी आहे ती सर्वांचंच लक्ष वेधून घेते. अवघी 3 फूट उंची असलेली ही राधा म्हैस जी आहे ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. तिच्या उंचीमुळं तर 3 फूट उंची आणि 6 फूट लांबी असलेली ही म्हैस आहे. तिचं नाव राधा असं ठेवण्यात आलं आहे. मुरा जातीची खरं तर ही म्हैस आहे आणि साताऱ्यातून या प्रदर्शनामध्ये अनिकेत बोराटे यांनी ही म्हैस आणलेली आहे. आणि या प्रदर्शनामध्ये आणलेले सगळेच लोक जे आहेत ते या म्हशीकडे आकर्षित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दादा, अगदी 3 फुटाची बुटकी म्हैस, अशी म्हैस कधी पाहिली का काय? नाही ना सर, अजून कधी पाहिली नाही, पण जरा बघितलं की एक 9वा का 10वा अजूबा असल्यासारखं वाटतंय मला तरी. आजोबा असल्यासारखं वाटतंय. हा, सर. आपल्या घरात आहेत प्राणी काय? आहेत, म्हशी आहेत सर. बर, आपल्याकडे कुठले कुठले म्हशी आहेत? मोर आहेत, गवळा आहेत. बर, अशी म्हैस बघितली मग म्हणजे नाही मोरात? नाही, कधी नाही पाहिली. बर. पहिल्यांदाच पाहतोय, त्यासाठी पाहण्यासाठी खास आलो. अच्छा, कुठून आलाय? गाव कुठलं? तुळजापूर देवकुळ येथून. तुळजापुरात आलाय? हो. दादा, तुम्ही कुठून आलाय? मी सोलापूरचं. सोलापूरचा. दादा, तुम्ही कुठून आलाय? मुंडेवाडी. मुंडेवाडी. काय कशी माहिती बघण्यासाठी आलात काय? बघण्यासाठी आलो. बर. काय वेगळं वाटतं आणि काय वैशिष्ट्य आहे? काय बघितल्यावर जरा म्हणजे नवीन काहीतरी बघायला मिळत. अच्छा, अशी एवढ्या कमी हाईटची बस बघितली का? नाही नाही, पहिल्यांदाच बघतो. अच्छा. आता 2 वर्ष 9 महिन्यांची ही राधा आहे आणि अनिकेत बोराटे जे आहेत ते अगदी घरच्या सदस्याप्रमाणे तिला सांभाळतात. अनिकेतशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. अनिकेत, कधी जन्माला येते? साधारण 2 वर्ष 9 महिने तुम्ही वय म्हणताय. कशा पद्धतीने सांभाळलं आणि उंची कमी असण्याचं कारण काय नेमकं? पहिल्यांदा नमस्कार सगळ्यांना. माझे नाव अनिकेत त्रिंबक बोराटे, राहणार मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा. तर ही राधा नावाची म्हैस ही आमच्याच मोरा जातीची म्हैस आहे. तिला झालेला आहे पहिला वेताला. हिचं वैशिष्ट्य म्हणजे साधारण हिची उंची 3 फूट आहे आणि लांबी 6 फुटापर्यंत आहे. आणि हिचे वैशिष्ट्य म्हणजे आता आम्ही जे आपण गुगल वगैरे, युट्यूब, इंस्टा वगैरे जे सर्च करतो, जे सोशल मीडियावर आहे, तर असते ह्या साईटची तर आतापर्यंत आपल्या समज असते की जगात ह्या साईटची म्हैस अवेलेबल आहे. पण आम्हाला आणि ह्या जे आयोजक आहे यांना कुठं सापडलं नाही. आणि कारण ऍडव्हर्टाईज करून आम्हाला 2-3 महिने झालं ह्या परिश्रमासाठी. पण आम्हाला आतापर्यंत जर कुणाची असते तर कुणी आम्हाला आलं असते की कॉल आला. किती एक्झिबिशन फिरलात तुम्ही? आता सर आपण ह्याच परिश्रम लॉन्च केले तिला. अच्छा, हा, इथून लॉन्च केली सर. पहिलंच प्रदर्शन आहे पहिलं तिचं? प्रदर्शन. अच्छा. हा. काय खाद्य, काय आहे नॉर्मल सगळं खाद्य कसं कसं आहे माहिती का, ही म्हस आपली नॉर्मलच वातावरणात वाढलेलं आहे लहानपणापासून. आणि हिचं म्हणजे खाद्य म्हणजे काय ना सर, ही डोंगरात तिच्या आईबरोबर चराय असते. हा. हा. आणि ह्याचा विशेष म्हणजे तिला सर आमच्या वडिलांनीच जास्त म्हणजे मी जरा माझं बी सेग्रिगेशन झाल्यामुळे मी बाहेरच असतोय. बरं. आता बाहेर असल्यामुळे ते वडीलच तिला सांभाळत होते आतापर्यंत. अच्छा, लई लाड असतील घरात मग हिचे? हा, खूप लाड. हा. म्हणजे वडिलांची सगळ्यात लाडकी, म्हणजे आमच्या घरात सगळ्यात लाडकी लक्ष्मीच म्हणायला सगळ्यात आम्हाला क्या बात घरात. आहे. हो. आता काय लोकांकडे डिमांड येत असतील आम्हाला द्या म्हणजे, जशी हा, सर, तुमची इच्छा ठेवण्याची तसं कसं लोकांना झालं यावं. आता पहिलं प्रदर्शन आपलं, त्यामुळे आपलं डिमांड खूप येतात आहे. अच्छा. पण आपली कसं आहे, आपल्या द्यायचीच नाही किती पण किंमत आली तरी. आपली लक्ष्मीच आहे म्हणून समजायचं शेवटपर्यंत हिला. आणि कसं होईल सर, ह्या उंची नसल्यामुळे आपल्याला भविष्यात हिला महाराष्ट्र कानाकोपऱ्यात पोहोचायचं, हिला घेऊन सगळ्यांना बघायला भेटली पाहिजे. त्याचबरोबर हिचं जर आपल्याला ब्रीडिंग करण्याचा चान्स भेटला तर आपण शक्यतो 100% प्रयत्न करू डॉक्टरांचा सल्ला घेऊन. नक्कीच. खर तर म्हैस म्हटलं की प्रत्येक घराचं पशुधन जे आहे ते प्रत्येकाच्या घर शेतकऱ्यांसाठी विशेषतः धन समजलं जातं. घरची लक्ष्मी जी आहे ते बोराटे कुटुंबीय मानतायत आणि त्यामुळं त्यांच्या या घरच्या लक्ष्मीकडे, त्यांच्या घरच्या या राधेकडं संपूर्ण या प्रदर्शनामधलं लक्ष जे आहे ते केंद्रित झालेलं आहे आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू सध्या ही म्हैस ठरताना आपल्याला पाहायला मिळते. आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.